70-80. हा का? आता काल 120 होता. पावसामुळे 8:30-9 वाजले. लाईक तरी करू शकता ना तुम्ही लाईक. हे काय ज्वेलरी आहे. अजून 3 पार्सल बाकी आहेत माझे. ह्याला मसालेदार बनवू का मस्तपैकी. मी आजपर्यंत कधी बनवले नाही तर मी खरंच आणले तुम्ही. मी जस्ट असंच बोलले होते भाई. गाईज नवीन फूल आलंय. फूल आलंय नवीन. ओ वाव. सरप्राईज दाखव. मशरूम. 3 मशरूम येत आहे गाईज आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला दाखवते आज माझे किचन कट्टा. ही सकाळची किचन कट्टा आहे. काल रात्री मी काहीही केलेलं नाहीये. इव्हन तर मी शक्यतो रात्रीच्याला काही करतच नसते. मला झोप इम्पॉर्टंट आहे. हे डिपेंड आहे माझ्या मूडवरती. म्हणजे जे लेझीनेस आहे ना, ज्यावेळेस चरम सीमावरती असतं ना त्यावेळेस मी ह्या गोष्टी नाही करत. ज्यावेळेस मूड असतो माझा त्यावेळेस मी व्यवस्थित करत असते. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम मला काम करण्याचा मूडच नसतो. ठीक आहे. तुम्हाला काय खायचंय? आज रविवार आहे. गाईस, दर संडेला काही ना काही स्पेशल असतो. पण ह्या संडेला काही स्पेशल नाही बनवत आहे. कारण की ओकरा खाणार आहे का? ओकरा, भिंडी. स्पेशल डे उद्या आहे. ठीक आहे. उद्या मंडे 20 म्हणजे ह्यांचं बर्थडे. ये देखो, ये हमारी भिंडी है. ह्याला मसालेदार बनवू का मस्तपैकी. मी आजपर्यंत कधी बनवले नाही तर मी बनवते आज. आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ही माझी फेवरेट कढीपत्ता. ओ काहीच कारलं पण आहे आपल्याकडे. उद्या बनवते त्यांच्या वाढदिवसाला. पहिला ह्या किचन कट्ट्याला साफ करून घेते मी. कारण की खूपच जास्त घाण झालेला आहे. आणि किचन कट्टा क्लीन असल्याशिवाय काम नाही करू वाटत. राईट. आणि माझे केस एवढं वियर्ड का वाटत आहे. हे बघा किती लूज लूज झालंय. बघा. बारीक पाऊस स्टार्ट झाला. मी व्लॉग स्टार्ट करते तेव्हा तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक असे व्हिडिओज वगैरे लावता ना. असं केल्यानंतर माझं कसं होणार. व्लॉग कॉपीराईट नाही येणार का? प्रत्येक वेळेस मी म्यूट करत बसू का व्हिडिओला? सेपरेट रूम घ्या तुम्ही. तुम्ही घ्या सेपरेट रूम घ्या आणि त्यामध्ये तुम्ही राहा. आणि तुम्ही दंगा घाला, काय पण घाला, डान्स करा, वाजवत बसा. घ्या रूम सेपरेट. नको मला. मला एक तर व्लॉग करायचं असतं, सिरियस व्लॉगिंग. आणि तुम्ही असं वाजवता बॅकग्राऊंडमध्ये टाणा पुणो. हा हळू फाकवा ना. मग तोडले का?
दोन तुटले दोन. जास्तच तुटल्यासारखं दिसत आहे. वाव. पाऊस चालू आहे आणि इथं मस्त लाईव्ह स्ट्रीम पण चालू आहे. हे बघा, हे मसाला, ही भेंडी आहे, हे सगळं भरून घेते मी आता. भेंडी माझे 4 पार्सल येणार आहे. परवा दिवशी एक पार्सल पिक केली आहे, जे की मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवले सुद्धा नाही. पण आज 4 पार्सल येणार आहे. 4. असे दिवसभरातून किती पार्सल तुम्ही डिलिव्हर करता? दिवसभर नाही म्हणलं तरी होतात ना. आता बघा हे हां 70-80. हां का? आता काल 120 होता. पावसामुळे 8:30-9 वाजले. हां दिवसभर पाऊस यायचा, घाल कुठेतरी गाडी, घाल कुठेतरी गाडी, असं करत करत 2 तास गेले त्याचे. हां. काय म्हणलं होतं ते? 1577 हे पार्सल आहेत माझे. कशाला करता? अजून 3 पार्सल बाकी आहेत माझे. कापड कसं आहे? शी पॉलिस्टर आहे, म्हणजे कॉटनचं नाही आहे. काय करू? पॉलिस्टरचं आहे पार्सल. हे करू का? रिटर्न करू का? तुला आवडलं नाही तर अहो कपडा चांगला नाही, हे शरीरासाठी चांगलं नाही कपडा पॉलिस्टर. आहे का मोठं? येईल का? येईल का? ओके, हे एक कलर आवडले का तुम्हाला? काळं नाही आवडत ना? हां, म्हणून निळं घेतलं, काळं नाही आवडत म्हणून. हे कॉटन आहे का? हे ब्लेंड आहे, कॉटन आणि पॉलिस्टर ब्लेंड आहे. हे मिक्स आहे. काय करायचं? काय काय माहिती, लक्षात नाही. हो, डिलिव्हरी झाली. शर्ट लवकर येईल का? हे पण कपडा स्वस्ताचा कपडा आहे. हे रामा, किती नकली आलेत हे पण. यो, हे काय ज्वेलरी आहे? किती भंगार आहे ती. हे इमेज मध्ये किती भारी दिसत होतं. ह्याचं चेन आणि ह्याचं पेंडंट काय पण मॅच नाही होते. हे असे नकली घालू का मी? असे 3rd क्लास. पॅटर्न मला खूप आवडलं आणि फोटोमध्ये छान दिसत होतं म्हणून घेतले. पण हे किती स्वस्ताचं वाटते बघा. प्रोडक्ट आले होते, त्यातनं 3 प्रोडक्ट रिटर्न जाणार आहे. हे आणि हे पुअर क्वालिटी आहे. 4 पैकी 3 रिटर्न. हे बिलकुल सुद्धा प्रीमियम नाही वाटत आहे, खूप जास्त चीप वाटत आहे. मी रिटर्नला टाकणार आहे. हे खूप मस्त आलेत गाईज. हे पण थोडं कॉटन आणि पॉलिस्टर ब्लेंड आहे, पण ठीक आहे, चालू शकते 6 महिने सहज. भेंडी डाळ भात. तर मी तुम्हाला काही न्यूज अपडेट देणार आहे. ते म्हणजे 4 ते 5 दिवसांपासून एक गोष्ट खूप व्हायरल होत आहे, खूप चर्चामध्ये आहे. ते म्हणजे मोदीचं मंदिर बनणार आहे. यस गाईज, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. फक्त मंदिरच नाही गाईज, त्यामध्ये सोन्याचं पण मूर्ती असणार आहे. सोन्याचं मूर्ती, ते पण किती? 5 एकर जमीनवरती बनणार आहे. आणि माहिती बजेट काय मंदिराचा? 112 करोड. हवा. आणि ज्याप्रमाणे पोशाख दिलं होतं मोदींचा, ते एक्झॅक्टली सेम पैठणी साडी वाटत होती गाईज. पैठणी साडी. ते प्रभू श्रीरामांचं थोडंफार कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही गाईज. हे साडी वाटत आहे. फक्त लोकांनी ही नरेंद्र मोदी चालीसा सुद्धा बनवलेला आहे. म्हणजे ट्राय करावं एकदा. ट्राय करे ना मी नक्की ते
जस्ट आजचा अपडेट आहे. जो व्यक्ती गेल्या आठवडाभर जो ओढला ना मंदिर बनवू म्हणून, तो व्यक्ती आज शांत आहे, पूर्णपणे शांत आहे, एकदम शांत झाला. जसं ह्या गोष्टी व्हायरल झाल्यात ना, लोक भडकले. चलो गाईज, आजचा न्यूज कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय. मला रिअल स्ट्रगल दाखव का. जवळजवळ 15 मिनिट झाले, एक जण सुद्धा जॉईन नाही झाले लाईव्ह स्ट्रीमवरती. काहीच बाहेर रात्रीचे वाजले झाले. हो, खरंच आणले तुम्ही. मी जस्ट असंच बोलले होते भाई. माझ्या म्हणजे मी भविष्यवाणी करू शकते माहिती का. बसू का मी पण कपडे घालून बघवा. हो भाई, मी खरंच. काय आहे ह्यात? काय भेळ मी घेतली होती, हां. अर्धा खाल्लं, थोडा आणलं. अच्छा, तुमच्यासाठी आणले ते. भूक मारली. मी आत्ताच ते दाल खिचडी बनवले. दाल खिचडी आहे नवीन. ही भेळ अशी असते का? भेळ हे आता फ्रीजमध्ये ठेवते. खाणार आहे? ठेवू फ्रीजमध्ये? ठेवू, सकाळी खाऊ. तुम्ही ही का करत आहे? नको म्हणला. हसते कशाला? भेळ आणलो मग. आता ह्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते मी. अंतरू बोल की तूच. फक्त बोला. गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठीक आहे गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा प्लीज. 36% नॉट सबस्क्राईबवाले लोक आहेत. प्लीज त्या 36%वाले लोक सबस्क्राईब करा आणि प्लीज म्हणजे रिव्ह्यू द्या थोडं कमेंट्समध्ये. आणि तुम्ही लाईक तरी करू शकता ना. तुम्ही लाईक केलं मला समजत नाही, मे बी समजू शकतो. प्लीज लाईक करा. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.